Hi everyone. Good evening, ma'am. Hi, good evening. आवाज येतोय Good सर्व? evening, ma'am. Good Good evening. evening, ma'am. Good Good evening. evening, ma'am. Good evening all of you. बरं आज लिंक Good evening, तयार ma'am. Good झाली. evening, ma'am. Good evening. Good evening. Good evening, ma'am. मला सांगा आज लिंक पटकन चालू Good झाली ना? evening, ma'am. मी जॉईन नाऊ नंतर म्हटल्यानंतर लगेच चालू झाली ना? ओके 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 ओके. जोपर्यंत मी लिंक सुरू करते तोपर्यंत लिंक नाही सुरू होत. हा बोला. मॅम हा बोल ना. उद्या सुट्टी आहे. गुड इव्हनिंग, हा मॅम. उद्या सुट्टी राहील. मॅम उद्या कशाची सुट्टी आहे? मॅम काय झालंय आमच्याकडची यात्रा असते आणि दिवसभर लाईट नसते. रथयात्रा असते आणि तो रथ खूप उंच असतो. उंच असल्या कारणाने ज्या लाईटच्या असतं का तारा मॅम? आहेत, ज्या केबल आहेत ना, तर त्यांना थोडस ते रथ लागू नये. लोक उभे राहतात त्या रथामध्ये आणि तो रथ त्या लाईटच्या वायरला लागू नये म्हणून ते दिवसभर होते. लाईट नसते आमच्याकडे आणि लाईट जर नसेल तर वायफाय पण नाही चालत. हे महत्वाचं कारण आहे. मॅम घ्यायला काय अडचण नाहीये. हा बोला. मॅम तुम्ही कोठे जाता हे करण्यासाठी? काय ते रथ करण्यासाठी रथाकडे तुम्ही कोठे असते ते रथ? रथ आमच्या गावाकडेच असतो इथेच. मग मॅम तो रथ गावभर फिरतो? नाही ठराविक ठिकाणीच फिरतो तो. हा हो राशीनला असतो. ठराविक ठिकाणीच फिरतो. गावात नाही फिरत. पण दिवसभर लाईट नसते आणि दिवसभर लाईट जर नसेल तर वायफाय पण नाही टिकत. मोबाईल पण चार्ज नाही राहत. लॅपटॉपही चार्ज नाही राहत आणि थोडस मुलांना पण बाहेर घेऊन जावं लागतं. हा बोला. मुलांना पण यात्रेत फिरायला घेऊन जावं लागतं ना, पाळण्यात वगैरे बसायला. त्यामुळे उद्या सुट्टीच राहते. उद्याचे दिवस. मॅम हा बोला. तुमच्या गावाचं नाव काय आहे? आमच्या गावाचे नाव राशीन आहे. राशीन आहे. कर्जत मध्येच आहे. कर्जतच्या जवळच एकदम. कर्जत तालुका आहे आणि राशीन गाव आहे इथे. राशीन मध्येच राहतो. कोण? पहिल्या प्रश्नावर देवराज राहतो ना राशीन मध्ये. परीटवाडीत राहतो राशीन. हा हो मॅम आम्ही अहमदनगर मध्ये मागल्या वर्षी हो शताब्दीचा पण नगर घेतलेला. जिल्ह्यामध्येच येतं राशीन. ओके. मॅम हा बोला. मागल्या वर्षी तुम्ही शताब्दीचा पण घेतलेला. काय घेतलेलं? शताब्दी या परीक्षेचा पण घेतलेला तुम्ही? नाही घेतलेलं. नव्हतं घेतलं. बरं चला आपण प्रश्नांना कंटिन्यू करूयात. मॅम तुम्ही पहिल्या प्रश्नाचे उदाहरण घेणार होता ना? ओके घ्यायचे का अगोदर? चालेल घेऊयात प्रश्नासारखी या प्रश्नासारखी उदाहरणं. मग तुम्ही काय करा, पहिला आपण तुम्ही स्वाध्याय पूर्ण करूया. हा तो स्वाध्याय झालाय. 2-3 प्रश्नच घेऊया. 2-3 प्रश्नांमध्येच तुम्हाला व्यवस्थित समजेल. घ्या 2-3 प्रश्न घ्या. 2-3 प्रश्नांमध्येच तुम्हाला लक्षात येईल की काय करायचं. छोटीशी ट्रिक देते. 4-5 उदाहरणांमध्येच तुम्हाला समजून जाईल. अगोदर हे जे आहेत हे साईन लिहून घ्या. इथे साईन वेगळ्या पेनने लिहून काढते. प्लस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. हे लिहून घ्या तुम्ही. प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. एवढं लक्षात ठेवायचं की 2 सारखी चिन्ह असली, अरे इथे राहिलं मायनस झालंय, तर 2 सारखी चिन्ह असली की प्लस होतं आणि विरुद्ध चिन्ह आली की मायनस होतं. आता यासारखं उदाहरण, आता पहिल्या फॉर्म्युला सारखे एक उदाहरण घेऊयात. समजा आपण +3 इंटू +4. आता इथे प्लस प्लस आहेत. प्लस प्लस दोघांना जर प्लस प्लस केलं
तर गुणाकार जो येणार आहे तो सुद्धा प्लस आहे. यांना आपण फक्त 3 गुणिले 4 असंही लिहू शकतो, 3 into 4 असंही घेऊ शकतो, किंवा +3 into +4 असंही घेऊ शकतो. याचाच अर्थ होतो की हा जो आहे 3 चा टेबल 4 पर्यंत म्हणायचा, 3 4 जार 12 हा एवढा झाला. आता आपण समजा -3 into -4 घेतला. आता इथे मायनस मायनस हा प्लस होऊन गेलेला असतो. 3 4 जार 12 याचा सुद्धा अंत हे उत्तर +12 येतं. अगोदरचा जो प्लस प्लस नंबर होता त्याचं सुद्धा उत्तर इथं +12 होतं. प्लस हे साईन दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी काही हरकत नाही. आता समजा जर आपण +3 घेतला, प्लसचं हे साईन दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी काही हरकत नाही. आणि यानंतर -4 घेतला. प्लस आणि मायनस यांचं जे मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन होतं, पण येणारं साईन हे मायनसचं राहतं. पुन्हा अगदी त्याच प्रकारे आपण -3 into +4 घेतला. पहा, मल्टिप्लिकेशन तर होणार आहे, पण मायनस होणार आहे. विरुद्ध चिन्ह आली की मायनसमध्ये नंबर जातो. ॲडिशनमध्ये तोच नियम आहे, सबट्रॅक्शनमध्ये तोच आहे, डिव्हिजनमध्ये तोच आहे, आणि इकडे गुणाकारामध्ये पण तोच आहे. पण जरी ॲडिशन जरी शिकायची असली तरी हे चिन्हांचे नियम हे गुणाकाराच्या स्वरूपात शिकावे लागतात इंटिजर्समध्ये. आता ॲडिशनमध्ये जर मी तुम्हाला उदाहरण दिलं, समजा +4 प्लस -8. आता हे उदाहरण जेव्हा आपण सोडवतो, तेव्हा 4 लिहिला, प्लस लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी काही हरकत नाही. हा डायरेक्ट आपण 4 लिहू शकतो. प्लस आणि मायनस अपोजिट साइन आहे. अपोजिट साइन असेल तर तिथे मायनसच घ्यायचंय. -8. 4 आणि 8. आता 4 मधून तर 8 जात नाही. लहान संख्येमधून मोठी संख्या कधीच जात नाही. तरी सुद्धा घालवायची आणि साइन मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. आता यांचा जे आहे काय म्हणता येईल, सबट्रॅक्शन जे आहे ते 4 आहे. पण आता इथे 4च्या पूर्वी कुठलंही साइन नाहीये. कुठलंही साइन नाही याचा अर्थ इथे प्लस आहे. आणि 8च्या अगोदर मायनसचं साइन आहे. मग आता साइन सोडून, हे चिन्ह सोडून लक्षात ठेवायचंय की मोठा अंक कोणता आहे. चिन्ह जर सोडून दिले, आपण चिन्हांचा विचार जर नाही केला, तर 8 हा मोठा आहे, निश्चितपणे तो मोठा आहे. पण त्याच्या पूर्वीचं जे चिन्ह आहे तेच द्यायचे उत्तरामध्ये, -4. आलं लक्षात तुम्हाला? ओके, मी तुम्हाला आणखी एक सेम असंच उदाहरण देते. पहा, +7 प्लस -12 काय असेल आन्सर? आन्सर काय असेल? सेपरेट असं प्रकरण नाहीये तुम्हाला, पण यावरती खूप सारी उदाहरणं येणार आहेत. हे सेपरेट असं उदाहरण पुढच्या वर्षीपासून आहे तुम्हाला. 6वीला पण आहे, 7वीला पण आहे. ओके, विराजचं मिळालं. -5 व्हेरी गुड. शिवेंद्र राजे. देवराजचं तर 84 आलं. -5 व्हेरी गुड. सर्वांचं जवळजवळ -5 हे आन्सर आलं. पहा, +7 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी काही हरकत नाही. प्लसचं साइन 7 लिहावं लागणार आहे. प्लस आणि मायनस अपोजिट साइन आहे तर फिक्स इथे मायनस घ्यायचंय. 12 आहे असा. अपोजिट साइन पुन्हा एकदा दिसले, अपोजिट साइन दिसले की सबट्रॅक्शन करून घ्यायचे. सबट्रॅक्शन होते 5 आणि मोठ्या नंबरच्या पूर्वीचं साइन शोधायचे. या साइनचा विचार न करता अगोदर नंबर पाहायचे. मग ते आहे 12. 12च्या पूर्वीचं जे साइन आहे तर ते आहे 5. आता आणखी एक प्रश्न. काय म्हणणं आहे विराजचं? विराज बोला. मॅम पण तिथे प्लसचं साइन आहे ना, +7 प्लस मला सांग, -12. आता इथे जर आपण चिन्हांचा विचार नाही केला, प्लस आणि मायनसचा जर विचार नाही केला, तर हा 7 मोठा आहे की 12 मोठा आहे? मोठा. 7 7 मोठा आहे का 12 पेक्षा? चिन्हांचा विचार न करता, चिन्हांचा विचार न करता असा मी शब्द वापरला. जर तुलना केली 12 तर +7 हा मोठाच आहे.
-12 पेक्षा तो मोठा आहे. तिथे +1 जरी घेतला असता तरी तो मोठा आहे -12 पेक्षा. पण मी एकदा हा शब्द वापरला की तुम्हाला चिन्हांचा विचार न करता तर तो 12 मोठा आहे बरोबर, आणि 12च्या पूर्वीचं जे साईन आहे ते द्यायचं असतं. आलं लक्षात? आता समजले विराज? हो. एक वेगळं आणखी एक उदाहरण घ्या. समजा -9 प्लस -2. आता या उदाहरणामध्ये होतं काय पहा, मायनस साईन आहे असं, -9 आहे असं, प्लस आणि मायनस पहा, प्लस आणि मायनस, प्लस मायनस हा काय झालाय, प्लस मायनस मायनस होतो, मग इथे -2 झालं. आणि दोनही साईडला आता इथे मायनस मायनसचं साईन आहे. जेव्हा दोन्हीकडे मायनस मायनस असतो तर तेव्हा त्या नंबर्सची ऍडिशन करावी लागते. हा 9 + 2 होऊन जातो, 9 + 2 हा 11 होतो. पण इथे मोठ्या अंकाच्या पूर्वी जे साईन आहे किंवा मोठ्या संख्येच्या पूर्वी जे साईन आहे तेच द्यायचे. आता इथे अंकांचा विचार जर नाही केला तर 9 मोठा आहे 2 पेक्षा, म्हणून इथे 9च्या पूर्वी वजाचं चिन्ह आहे, म्हणून -11 हे उत्तर झालं. असं जर उदाहरण असेल पहा, -8 +5, तर अशा वेळी काय करणार पहा, -8 प्लस आणि मायनस हा मायनस झाला, किंवा आपण इथं दोघांनाही प्लस प्लस करू म्हणजे थोडंसं वेगळं उदाहरण पण होईल. दोन्ही प्लस प्लस आहेत, मग प्लस प्लस हा प्लसच राहतो, +5. आता पुन्हा एकदा 1 - 1 प्लस आहे, सो 2 साईन झाले वेगवेगळे आहेत. वेगळे साईन झाले की सबट्रॅक्शन फिक्स करायची, वजाबाकीच करायची, वेगळं काही करायचं नाही. पहा, यांची जर वजाबाकी केली 8 - 5 तर ही 3 होते. आणि मोठ्या अंकाचा विचार केला, दोघांमधला मोठा अंक कोणता, तर तो 8 आहे. व त्या संख्येचा विचार न करता, चिन्हांचा विचार न करता, त्याच्या पूर्वीचं साईन हे मायनस आहे, म्हणून -3 हे आन्सर राहणार आहे. आता समजलंय का तुम्हाला सर्वांना? किती जणांना समजलं? किती जणांना समजलं? सोपी ट्रिक एकदम. मला उदाहरणात 1-2 उदाहरणं देऊ मी तुम्हाला होमवर्क साठी? ओके, माईक सर्वांचे ऑन आहेत. हे मॅम उदाहरण मला समजले. लिहून घेतलं का हा मॅम, द्या तुम्ही? उदाहरणे. बरं, ज्यांना नाही साठी समजलं आत्ताच उदाहरणे द्या आणखी मॅम. एक उदाहरण घेऊयात. ज्यांना नाही मॅम समजलं होमवर्क त्यांच्यासाठी साठी पुन्हा एक आत्ताच उदाहरण द्या ना. काय हो दे, उदाहरण देते. आता मॅम द्या ना द्या. मायनस आणि +8. मॅम हे उदाहरण होमवर्क साठी आहे. आणखी एक उदाहरण घेतलं मी. आणखी एक उदाहरण घेतलं, एवढं उदाहरण पहा आणि होमवर्क साठी तुम्हाला अशी आणखी काही उदाहरणं देते. -9 आहे असा, मायनस आणि प्लस, पुन्हा एकदा मायनस, हा 8, पुन्हा एकदा सेम सेम साईन आले, मायनस मायनस झाले, मायनस मायनस हा प्लस होतो. मग प्लस होतो पण तो नंबर प्लस करायचा असतो. 8 आणि 9 हा 17 होतो. मोठ्या नंबर पाय ते साईनचा विचार न करता मोठा नंबर 9 आहे, त्यापूर्वी मायनस आहे, म्हणून -17. बोला, दियाचं काय म्हणणं आहे? दिया, कोमल, नाही समजलं का आणखी? नाही समजलं तरी काय हरकत नाही, आज पुन्हा एकदा रेकॉर्डिंग पहा, लगेच तुम्हाला काही चुकून झालता उदाहरण मॅम. जेव्हा जेव्हा प्रश्न येतील अशी तेव्हा तेव्हा पुन्हा मी एकदा क्लिअर करेल. माईक ऑन आहेत साईरा, सर्वांचे माईक ऑन आहेत. चुकून झालता मॅम. पण आहे ना, मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस होतो ना, पण मायनस मायनस प्लस झाला, 8 आणि 9 हा प्लसच झालाय बघ ना, 8 आणि 9 हा प्लस आहे, पण मोठ्या अंकाच्या पूर्वीचं चिन्ह द्यायचं असतं, हा नियम आहे. मोठ्या संख्येच्या पुढचं अगोदरचा मोठा नंबर कोण आहे तो. डोक्यावरून जाते का? मायनस मायनस प्लस केला ना मग आपण, इथे 9 - 8 नाही केला. आता लक्षात आलं का? जाऊ तर जास्त लोड नका घेऊ, जमली तर करा, नाही जमले तरी काय हरकत नाही, आणखी 1-2 वेळा घेईल मी तुम्हाला.
उदाहरणं घ्या, 1-2 उदाहरणं घ्या. यासारखी व्यवस्थित सोडव. प्रयत्न करा, फक्त सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. पुढच्या वर्षी हे तुम्हाला फिक्स आहे. 10 प्लस 4 प्लस आणि इकडे -3. आता असं जर उदाहरण असेल, असं तर घेतलंच नाही तुम्हाला ना, एक सेम असंच उदाहरण घेते. 4 हा प्लस आणि मायनस पुन्हा एकदा मायनस झाला. 4 - 3. आता इथं 4 - 3 आहे. आता इथे साईन नाही याचा अर्थ की 4च्या पूर्वी प्लसचं साईन आहे. मग हा फक्त 4 - 3 झालाय. 4 - 3 हा 1 होतो आणि 1 साठी प्लस साईन दिलं तरी चालतं. +1 लिहिला तरी सुद्धा तो फक्त 1 लिहिला त्याच बरोबरीचा आहे. हे कुठलंही लिहिलं तरी चालतं. हे आणि 2 हे दोन्ही इक्वल आहेत. दोघांची किंमत सारखीच आहे. +1 लिहिला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही आणि फक्त 1 लिहिला तरी त्याचं उत्तर चुकणार नाही. बरं, होमवर्क साठी उदाहरण. 9 + -2. आता पुढचं उदाहरण आहे 10 +3. -7 +-2. आणखी इकडे 1-2 उदाहरणं घेते. -8 +-3. -4 ++2. +6 -+3. +8 -2. +10 -+10. 16 करा. पुन्हा सारख्या नंबरचा अजून गोंधळ व्हायचा तुमचा. सारखा नंबर आला आणि प्लस मायनस असले की त्याचा आन्सर 0 असतो. +2 +-3. एवढी उदाहरणं खूप झाली तुमच्यासाठी. ओके, लिहून झाली का? तर पटपट लिहिणं शक्य नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर निवांत लिहून घ्या. उदाहरणं राहिली का? सॉरी. ओके, ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. 2 मिनिट थांबा. ओके. बरं, मला सांगा, हे समजते ना? हे प्लस मायनस समजते? ते जरी तुमच्या डोक्यात आलं ना, उदाहरणं जरी नाही तुम्हाला यावर व्यवस्थित सोडवता आली, एवढं जरी लक्षात आलं ना तुम्हाला, प्लस नंबर हा प्लस होत असतो, मायनस हे प्लस होतं, मायनस प्लस हा मायनस राहतो, मायनस प्लस हे मायनस राहतं, तरी खूप झालं. एवढं जरी तुम्हाला, एवढं सुद्धा बेसिक तुमच्यासाठी खूप झालं याचं. हा, ही उदाहरण झाले मॅम. हे एवढी, या 2 बॉक्स मधली एवढी उदाहरणं होमवर्क साठी होती. ओके. काय झालं? बरं, चला आता आपली उदाहरणं कंटिन्यू करूयात का आपण? बोला. मॅम, हा, बोल ना. त्याचे उत्तर समोर लिहिले चालेल का? नाही, मी आता कसं सोडवलं होतं, एक स्टेप करायचे त्याला, स्टेप बाय स्टेप राहायचे. 3 स्टेप मध्ये उदाहरण सोडवलं होतं की नाही मी? अशा 3 पायऱ्या झाल्यासारखं झालं होतं. त्या प्रकारे सोडवा, समोर नका लिहू. कसं सोडवलं हे पण मला समजू द्या. हा, बोला. मला ते तुम्ही आता गणित प्लस मायनस होतं की प्लस होतं? -8 + 5 ते समजले नाही मला ते गणित कसं सोडवायचे. -8 + 5 असा का? हा, ते समजले नाही मला गणित सगळे कसे सोडवायचे. जीवन, ऐक ना, मॅम अगदी सोपी ट्रिक आहे याच्यासाठी. जीवन, आता 8 हा. 5 आहे, एकदा वजा एकदा अधिक आहे, हा. बरोबर? अधिक वजा असं विरुद्ध चिन्ह असलं, हो. 8 मधून 5 गेले, किती राहिले? वजाबाकी करायची, सरळ सरळ वजाबाकी करायची, बस एवढंच करायचं. 8 मधून 5 गेले, किती राहिले? 3 राहिले. 3. आणि याच्यामध्ये आता चिन्हांचा विचार करायचाच नाही. 8 मोठा आहे की 5 मोठा आहे? अंक फक्त पहा. 8 आहे. 8 मोठा आहे. चिन्हांचा विचार जर नाही केला तर 8 मोठा आहे. जो मोठा अंक आहे ना, किंवा जी मोठी संख्या आहे, चिन्हांचा विचार न करता,
तर त्याच्या पूर्वी जे चिन्ह आहे की नाही ते घेऊन टाकायचं. 11 मायनस मॅम 11 मायनस 11 मायनस एवढंच करायचं होतं. बस किती सोपं आहे. बस फक्त दोघांचा बेरीज काढायचा आहे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मॅम घ्यायचंय. काय करणार? मॅम प्लस मायनस किती होते? प्लस मायनस हा प्लस मायनस किती होतात म्हणजे मला नाही कळालं. मॅम 9 प्लस 9 प्लस कंस सुरू -2 थांब 9 काय प्लस करायचं? 9 प्लस हा कंस सुरू हम्म -2 मायनस कंस पूर्ण. बस एवढंच होतं का असंच? हो हा हे बघ आता मी तुम्हाला चिन्हांच्या नियमामध्ये सांगितलं विरुद्ध चिन्ह आलं शेजारी शेजारी म्हणजे आता इथे कोणीच नाहीये कंसाच्या बाहेर कोणीच नाही याचा अर्थ असतो की प्लस आणि मायनस यांच्यामध्ये गुणाकार आहे आणि या गुणाकाराचं उत्तर वजा येतं बरोबर. म्हणजे आपण या चिन्हांचा गुणाकार केला तेव्हा आपल्याला वजा मिळाला. अधिक वजा वजा होतो. हा 2 आहे असा 9 वजा 2 याचं उत्तर फक्त 7 येतं. आता समजलं? मॅम हा बोल रेवती. पुस्तकात ना तिसरा प्रश्न आहे तो वेगळा आहे, मी ग्रुपवर पाठवला आहे. बरं बरं चालेल. तिसरा वेगळा आहे का? बरं आपला मला वाटतं 7वा प्रश्न राहिला होता का? 6वा आणि 7वा. हा 6वा 7वा कंटिन्यू करूयात मग तुमच्या पुस्तकातला पाहूयात. हा 6वा आणि 7वा अगोदर कंटिन्यू करा. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मॅडम झालाय. हा झाला होता का? नाही मला वाटतं गुरुदासचा झाला होता. नव्हता झाला. हे झालं होतं का? हे 5वा झाला होता का? गुरुदासचा हो 5वा झाला होता. 5वा. नव्हता झाला. बरं 5वा नाही. 5वा काहीच नाही फक्त भागाकार करायचा आहे. फक्त भागाकार आहे. बरं हा भागाकार येतो सर्वांना. किती आला भागाकार? भागाकार करून दाखवावं लागेल का? भागाकार करायचा आहे फक्त. 17ने भागाकार करायचा. या प्रकारे भागाकार करा. तुम्हाला काय लक्षात येत नसेल तर 17 एक 17 एक उरला. हा किती झाले का? अरे हा शून्याचा भाग जातोय अगोदर शून्याचा भाग जातो. ऑप्शन नंबर 1 येतो. ओके आता भाग जात नाही म्हणजे शून्याचा भाग. हा पुन्हा हा 6 आणि 17 8 136 हा बोल ना. हा समजला का? नाही. बर हा तर फक्त भागाकार होता. चौथा नाही समजला. हा रहीम ह्याचा नाही समजला का गुरुदासचा? हो बर जरी गुरुदासचा नाही ना समजला सेम प्रश्न आहे बघ त्याच्यासारखाच. हा 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न सेम त्याच्यासारखाच आहे. हा लक्ष दे आता. हा 6वा आणि 7वा हे दोन होऊ दे त्यानंतर मग मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. यासारखं जर आता यामधून नाही जर समजला तर तो पुन्हा एक्सप्लेन करते. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले? बरं आता मला सांगा तुम्हाला सर्वात जास्त तुलना कोणाबरोबर वाटते? जास्त करीम बरोबर कोणाबरोबर? रहीम बरोबर केली ना? बरोबर रहीम बरोबर तुलना आहे. आपण ज्याच्या तुलना त्याच्या बरोबर जास्त वेळा तुलना केली की नाही शक्यतो मग त्याला एक्स मानायचं. हा जो रहीमचा र घेतला रहीम म्हणजे एक्स मानूया. त्यानंतर रहीम नंतर कोण आहे? करीम. करीमचा मी फक्त क घेतलाय. करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवलेत. मग हा रहीम जर एक्स असेल तर करीमला काय म्हणावं लागेल बरं? अधिक 15 आता मदनला सांगा मदनला काय म्हणावं लागेल? मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले म्हणजे एक्स वजा 10 हा एक्स म्हणजे हा रहीमपेक्षा 10 कमी म्हणजे एक्स वजा 10.
एवढं तर समजलं. हा, आता तिघांना मिळून एकत्रित गुण आपण पाहूयात. आता या तिघांची जर बेरीज केली, त्यांनी काय सांगितलं, या तिघांची जर बेरीज केली तर तिघांचे मिळून 110 गुण आहेत. याला काय म्हणायचं, इक्वेशन तयार झालं. इक्वेशन म्हणजे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण तयार झालं, आता हे समीकरण कसं सोडवलं जातं पहा. जेवढे जेवढे हे एक्स आहेत, ह्या एक्सला व्हॅरिएबल म्हटलं जातं. व्हॅरिएबल म्हणजे हा चल, किंवा आपण जे एक्स वाय झेड असं जे अक्षर वापरतो तर ते. मग या सर्वांना एकत्रित आपल्याला काउंट करायचे. किती एक्स झालेत, किती एक्स एक्स वाटले तुम्हाला? 3 आहेत. मग जेवढे एक्स, आता 2 एक्स झाले असते आपण 2 एक्स म्हटलं असतं, 3 झाले 3 एक्स, 4 दिसले असते 4 एक्स म्हटलं असतं. सर्व एक्स एका बाजूला घ्यायचे, हे झाले 3 एक्स. 3 एक्स हा, त्याच्यानंतर हा प्लस 15 आहे, तो आहे असाच घ्यायचा आहे. हा प्लस 15 घेतला आणि त्यानंतरचा हा मायनस 10 आहे असाच घ्यायचा आहे. 110 सेम आहे असाच. मॅम स्क्रीन नाही दिसत. किती जणांना नाही दिसत आहे स्क्रीन? बरेच हा, मी आता बंद मॅम केली दिसत स्क्रीन. नाही. मी बंद केलंय, आता दिसत असेल. आता दिसत असेल. दिसत आहे. बरेच जण काय करतात नाही पैकी, तुम्ही आहे ना थोडस संकटांना सामोरं जात नाही. तुम्हाला थोडं जरी कठीण वाटायला लागलं की नाही, तुम्ही काय करता, मला एक तुमची पद्धत लक्षात आली आहे की बरेच जण लगेच लिव्ह करतात क्लास. एक 3-4 दिवस झालं पाहते मी, मुलं कमी दिसतात. की कठीण वाटायला लागले की नको नको, आम्हाला हे कळतच नाही, आम्हाला हे समजतच नाही. मग तुम्ही जर असं पळ काढत जर राहिले की नाही, मला समजतच नाही, मला कठीणच जातंय, मॅडम काय सांगताय, माझ्या सर्व डोक्यावरून चाललंय. एक दिवस डोक्यावरून जाईल, 2 दिवस जाईल, तिसऱ्या दिवशी जाईल, चौथ्या दिवशी तर थोडंफार काय होईना पण ते डोक्यात जाणार आहे की नाही. तसा पळ नाही काढायचा आपण. मी 10 वेळा सांगायला शिकवायला तयार आहे तुम्हाला. नाही ना समजलं, पुन्हा रिपीट. कधीच नाही पळ काढायचं असं. मॅम मी मध्ये क्लास लिव्ह करत नाही. हा, मला दिसतात बरेच जण लिव्ह करतात. हा 3 एक्स आहे असं. ओके, गावाला जरी गेलात तरी तुम्ही लिंक शेअर करायला सांगायची तेवढ्या दिवसापुरती, आणि फक्त स्वतःचं नाव टाकायचं. जरी तुम्ही लिंक शेअर केली ना मामाच्या फोनवर, मावशीच्या फोनवर, काही अडचण नाही. मला फक्त तो नंबर पाठवत जा, 1 तासभर अगोदर पाठवला तरी काही अडचण नाही, म्हणजे मी तो तुम्हाला रिमूव्ह नाही करणार. पहा, 15 मधून जर 10 वजा केले, पहा 15 मधून जर 10 ला वजा केलं तर उरले किती? किती उरतात? 15 मायनस 10. अरे हे तरी सांगत जा. 5 राहिला, बरोबर. हा. पुढे 100. बरं. आता आपल्याला किंमत काढायची या 3 एक्स ची. 3 एक्स ची किंमत काढायची, ज्याची किंमत काढायची त्याला अगोदर घ्यायचं. त्याची किंमत काढायची, तो अगोदर घेतला की लगेच हा इक्वलचं साईन घ्यायचं. इक्वलचं साईन घेतलं की इक्वलच्या पुढे कोणता नंबर आहे तो नंबर लिहून घ्या. इक्वलच्या पुढे 110 आहे, बरोबर. हा 110 आहे असा घेतला आणि त्यानंतर हा 5 जो आहे तो साईड चेंज करणार आहे. तो लेफ्ट साईडला आहे, तो आता राईट साईडला जातोय. राईट साईडला जेव्हा जातो तो प्लस असेल तर मायनस होतो आणि मायनस असेल तर तो प्लस होतो. पहा, हे लक्षात ठेवा. आता जेव्हा संख्या जे आहेत बाजू बदलतात, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, जर एखादी संख्या प्लस असेल तर ती दुसऱ्या बाजूला आल्यानंतर मायनस होत असते. एखादी संख्या अगोदरच मायनस आहे, डावीकडे मायनस होते आणि तीच जर पुन्हा आली उजवीकडे तर ती प्लस होत असते. आणि गुणाकारांच्या बाबतीमध्ये काय होतं, डावीकडे तो गुणाकार आहे आणि उजवीकडे आला तर त्याचा भागाकार होत असतो. डावीकडे जर भागाकार असेल, भागाकारामधली संख्या असेल तर ती जर उजवीकडे आले तर त्याचा गुणाकार होत असतो. हे चिन्ह विरुद्ध चिन्ह म्हणायचं. प्लसचं अपोजिट साईन हे मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशनचं अपोजिट साईन हे डिव्हिजन आहे. हे लक्षात आलं? हे साईन लक्षात ठेवा, अपोजिट कोण कोणाचं आहे. 3 एक्स आहे असाच. 110 मधून जर 5 ला वजा केले तर उरतात किती? 105. किती उरणार आहे? 105. बरोबर, 105. आता इथे मला जागा कमी पडते म्हणून मी शेजारी लिहिते. आता 3 एक्स याचा अर्थ असा असतो की 3 गुणिले एक्स, 3 गुणिले एक्स म्हणजेच हा 3 एक्स. आलं लक्षात? 3 गुणिले एक्स म्हणजेच 3 एक्स. आपण 3 गुणिले एक्स पण लिहू शकतो आणि 3 एक्स पण लिहू शकतो.
आलं लक्षात? म्हणजे या दोघांमध्ये गुणाकार आहे. जेव्हा असे चिटकून नंबर आणि एखादा अक्षर असतं त्यांच्यामध्ये गुणाकार असतो, हे लक्षात ठेवा. आता या 3x मधल्या फक्त x ची किंमत काढायची आपल्याला. मग x ची किंमत काढताना फक्त x ला एका बाजूला ठेवायचं. x बरोबर बरोबर लिहिलं की बरोबरच्या पुढे जी संख्या आहे ती अगोदर लिहायची. माईक बंद ठेवा. त्यानंतर हा जो आहे हा 3 जो आहे त्यानं आता साईड चेंज केली. तो आता लेफ्ट साइड कडून राईट कडे येणार आहे. काय होईल त्याचं? गुणाकाराचं रूपांतर होतं भागाकारामध्ये. मग हा भागाकार असा लिहा किंवा असा लिहा तरी चालेल. 105 भागिले 3 असं लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जे सोपं नंबर बी मॅम. तुम्हाला अपूर्णांकामध्ये लिहू वाटलं असं लिहू शकता. अंशामध्ये मोठी संख्या म्हणजेच भाज्य मॅम 35 उत्तर अंशामध्ये येत असते. आहे. कोणतं जमतं 35 उत्तर तुम्हाला? येतं. उत्तर येत आहे. हा मॅम 35 भागाकार येतोय. X चं उत्तर पहा. 3 एक 3 3 35 त्रिक 9. भागाकार. ओके ओके 35 झालं. 3 5 15 एक उरला होता 35 झालं. एक्स एक्स म्हणजे कोण झाला? हा रहीम. रहीमला किती मार्क्स मिळाले? 35. आता करीमला विचारलेत आपल्याला. मग करीम म्हणजे कोण आहे? पहा करीमला x अधिक 15 म्हटलं की नाही? x अधिक 15 म्हणजेच x ला किती म्हणावं लागेल? x च्या जागेत आपण 35 ला ठेवूयात. 35 अधिक 15 किती होतात बरं? 35 आणि 15 35 प्लस 15 इज इक्वल टू 50. 45 कसा होईल? 10 थोडा मिक्स केलाय आपण त्यामध्ये. आता आपण मदनला पाहूयात. जर मदनला विचारलं असतं तर काय झालं असतं? आपल्याला इथं उत्तर मिळालं. हा आता जर मदनला 35 म्हटलं वजा असतं तर 10. आपण काय केलं असतं? हा 35 वजा 10 35 केला वजा 10. असता. 35 वजा 10 हा 25 झाला असता. मग आता तुम्हाला कोणाचाही विचारू द्या. तुम्हाला मदनचे मार्क्स विचारू द्या, पटकन सांगता येतील. त्यानंतर करीमचे विचारू द्या, लगेच सांगता येणार आहेत. रहीमचे विचारले तरी सांगता येतात. आता आलं लक्षात तुम्हाला? हा मी बोला. तुम्हाला ग्रुपवर एक प्रश्न पाठवलाय तो सोडून पाठवा. बरं चालतंय. बरं पहा हे समजलं का तुम्हाला? शक्यतो काय करूयात आपण, जर त्याच प्रकरणातलं उदाहरण असेल तरच मी तुम्हाला लगेच घेत जाईल. जर वेगळ्या प्रकरणातलं तुम्ही पाठवतायत तर मी तुम्हाला ग्रुपवरती सोडवून पाठवत जाईल. म्हणजे आपली मदत लिंक तुटणार नाही. जसं की काल सरळ व्याजाचं प्रकरण होतं. मग सरळ व्याजाचं आपण आणखी सुरूच नाही केलं तर ते उदाहरण मी तुम्हाला लिहून पाठवत जाईल एक्सप्लेन करण्यापेक्षा. जे सुरू आहे त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारत जा, मला पाठवत जा, ते लगेच मी तुम्हाला स्क्रीनवरती घेत जाईल. म्हणजे कोणाचीच मध्येच लिंक तुटत नाही. हे समजलंय सर्वांना? हे समजलं का? तुम्ही 10 उदाहरणं सोडवण्यापेक्षा एक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला त्याच्यात सारखेच 50 उदाहरणं सोडवता येतील. हे समजलं? सेम तुम्हाला ते गुरुदासचं प्रकरण सेम यासारखं ठेवा. तुम्ही इक्वेशन तयार करा. तुम्हाला ते लगेच जमेल. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे ते घ्या. याच्यासारखे आणखी उदाहरणं वाटल्यास मी पाठवते तुम्हाला. असतील तर चेक करते आणि पाठवते. ओके लिहून झालंय कट मॅम पर्यायाचे सर्व उत्तर दिले आहे. पर्याय ते सर्व उत्तर आहेत पण आपल्याला करीमचे विचारलेत ना. मग करीमचे पाहिजेत ना आपल्याला. करीमला 50 गुण मिळालेत. रहीमला 35 मिळाले. पर्यायामध्ये जरी असले तरी आपल्याला ज्याचे विचारले त्याचे सांगता आले पाहिजे. बोला विराज. उन्नती समजतोय का? उन्नती काय चाललंय लक्षात येतंय? हो मॅम. ओके. यशवर्धन एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. जोसेफला किती गुण मिळाले? काय झालं विराज? तुझा आवाज मला ब्रेक होतोय विराज. आवाज ब्रेक होतोय. व्हिडिओ ऑन ठेवायला तुम्हाला काहीच अडचण नाही. व्हिडिओ ऑन ठेवू शकता तुम्ही. हा शिवेंद्र राजे. विराज प्लीज माईक बंद ठेव. तुझा आवाज मला ब्रेक होतोय. तू रेकॉर्डिंग मध्ये पहा तुझा आवाज तुला ब्रेक झालेला दिसेल. रेकॉर्डिंग आल्यानंतर तुला लक्षात येईल. शिवेंद्र आता शिवेंद्र राजे आम्हाला सांगतील की सांगा आता याचं इक्वेशन तयार कसं करायचंय. काय करावं लागेल शिवेंद्र? कोणाबरोबर जास्त तुलना वाटते तुला? अमित बरोबर आहे, कुमारची आहे, कोणाची आहे?
की जोसेफची आहे? X कोणाला? अमितची. अगदी बरोबर. म्हणजे अमितला काय म्हणूयात? अगदी बरोबर. अमितला यानंतर आणखी एक आहे, दुसरा आहे जोसेफ. बर, आता जोसेफला काय म्हणावं लागेल? आणि तिसरा कोण आहे? कुमार. बर, आता जोसेफला काय म्हणावं लागेल? समर्थ? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडलेत. कसं लिहावं लागेल ते? अधिक 8. X अधिक का? X अधिक 8. पेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? जोसेफला अमितपेक्षा कमी आहेत का जास्त आहेत? X वजा कमी. 8. जर कमी असतील तर काय करावं लागेल? प्लस का मायनस? X वजा 8. देवराज? हा, X वजा 8. हा, मायनस करायचंय. X -8 होतील. बर, मुग्धा, कुमारला काय लिहावं लागेल? कुमारसाठी काय लिहावं लागेल? कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. हा, X + 12. बर, आता या तिघांची काय करूयात? ऍडिशन. तिघांचे एकूण मिळून गुण किती आहेत विराज? तिघांचे मिळून गुण किती दिलेत? 205. अगदी बरोबर, 205. बर, आता याच्यानंतर मला प्रांजल सांगेल. प्रांजल, कसं लिहावं लागेल बरं आता हे? X साठी काय किती X आहेत? का 8 घ्यायचा, 12 घ्यायचा, काय करू? पटकन सांग, फक्त 2 मिनिट राहिलेत आपल्याकडे. 3 हा, एकूण X जेवढे आहेत तेवढे 3X अगोदर करून घ्यायचे. 3X. बर, याच्यानंतर कोण सांगणार? 3X नंतर काय येणार? रुद्रराज सांगा, काय घ्यावं लागेल 3X नंतर? जो नंबर अगोदर येतो. मग आता 3X नंतर हा -8 आणि त्यानंतर काय घ्यावं लागेल? रेवती, काय घ्यावं लागेल? हा, +12. बरं, +12 चालेल. हा, पुढे. हा, आता 3X मी आहे असा घेतला. आता काय लिहावं लागेल मला 3X घेतल्यानंतर? आता प्लस मायनस मी तुम्हाला शिकवलं की नाही? आता इथे इथे उपयोग करायचा आपल्याला. हा, काय करायचे आता? एकदा प्लस आणि एकदा मायनस आहे. आता काय करावं लागेल? आता शिकलो ना आपण. हा, मायनस यांच्यामध्ये मायनस करायचा आहे. हा, 12 आणि 8 यांच्यामध्ये मायनस करायचं आणि साइन कोणतं द्यायचं? प्लस की मायनस? या दोघांमध्ये साइन कसं काय मायनस? मोठ्या संख्येचं चिन्ह कोण आहे? कारण की अंकामध्ये 8 मोठा आहे. जर तुलना केली तर -8 मोठा आहे का? -12 मोठा आहे. सॉरी, +12 मोठा आहे. अधिक +12 मोठा आहे ना. एकदा प्लस मायनस साइन दिसलं की डेफिनेटली ते सबट्रॅक्शन करायचे, नंबरची सबट्रॅक्शन करायची आणि मोठ्या संख्येचं साइन देऊन टाकायचे. मोठी संख्याचा चिन्हांचा विचार न करता 12 होते, म्हणून तिथे +4 झाले. हा, पुढे हा 205 असाच कंटिन्यू करायचं याला 205 ला. पुन्हा आता 3X बरोबरच्या पुढे काय? पटकन सांगा, 1 मिनिट राहिलाय फक्त. 205 आहे ना, त्या भाजीला त्याला 4 काय घ्यावं लागेल दिव्या? दिव्या, काय घ्यावं लागेल? 205. आता या 4 ला मला बाजू बदलायची. 4 चा काय होईल? प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय करू? मायनस. हा, आता हा 3x घेतला आहे असा. 3x किती होणार आहे हे? 200. हा, 201. व्हेरी गुड. आता 3x आता 3x मधला पण फक्त x ची किंमत काढूया. 3x मधला फक्त x. x = 201 डिवायडेड बाय 3. डिवाइड करायचं या 3 ने. 3 च्या जवळचा नंबर, आता 3 ने तर काय 2 ला